नमस्कार, आप देख रहे हैं STS टाइम। भिवंडी शहर के पूर्व महापौर विलास पाटिल ने आज मुंबई में जाकर तिलक भवन में कांग्रेस पार्टी में प्रवेश किया। महाराष्ट्र प्रदेश नाना पटोले के अध्यक्षता में आज एक कार्यक्रम आयोजन किया गया, जहां पर विलास पाटिल ने अपने समर्थकों के साथ कांग्रेस पार्टी में प्रवेश किया। नाना पटोले के साथ में भिवंडी के कई कांग्रेसी और विलास पाटिल के समर्थक इस कार्यक्रम में मौजूद थे, जहां पर विलास पाटिल को प्रवेश दिया गया और फूल गुच्छ डालकर कांग्रेस का गमछा पहनाकर आज कांग्रेस पार्टी में प्रवेश दिलाया गया। आपको बता दें कि महाराष्ट्र में विधानसभा चुनाव अक्टूबर महीने में होने वाले। पूर्व महापौर विलास पाटिल ने चुनावी तैयारी कर दी थी, जिसके चलते भिवंडी शहर में काफ़ी चर्चा का विषय था। आज कांग्रेस में प्रवेश करने के बाद राजनीतिक गलियारा गर्म हो गया और भिवंडी शहर में चर्चा का विषय बन गया। भिवंडी शहर से विधानसभा चुनाव लड़ने की तैयारी में विलास पाटिल लगे हैं। उनके समर्थकों का ये भी कहना है कि इस बार विलास पाटिल पूरी ताकत से चुनाव लड़ेंगे और कांग्रेस की टिकट से ही लड़ेंगे। आणि ग्रामीणमधून विलास पाटील सारखे एक मजबूत नेतृत्व त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि भविष्यात भिवंडीमध्ये काँग्रेस मजबूतीनं महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा 5 वर्षानंतर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये पुढे जाईल याच्यामध्ये माझ्या मनात कुठली शंका नाही। आणि सगळे जण त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी काम करतात। या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सगळ्यांच्या भागातल्या सगळ्या वरिष्ठ नेत्या राणी अग्रवालजी, आमच्या महिला काँग्रेसच्या आमचे प्रभारी राजेश शर्मा, नगराडेजी, सगळी जण बसलेली मित्रमंडळी आणि महानगरपालिकेमध्ये असलेले सदस्य, आता तर महानगरपालिका नाहीच आहे आणि आता चुकून भाजप आली महाराष्ट्रामध्ये पुन्हा ते काही निवडणुका लागणार नाही। म्हणजे आम्ही होतो असं आपल्या नातवापत्वाला सांगावं लागेल तेवढंच राहणार आहे। तशी काही व्यवस्था होती लोकशाहीमध्ये की महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका होत्या असं आपल्याला जुन्या लोकांना सांगावं लागेल। अशी परिस्थिती लोकशाहीमध्ये भाजपने निर्माण करून ठेवलेली आहे। त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी भिवंडी हे शहर खऱ्या अर्थानं लाखो लोकांना रोजगार देणारं शहर आहे। मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सरकारला महसूल देणारं शहर आहे आणि ह्याही शहराची या सरकारने पूर्ण अवस्था खराब करून ठेवलेली आहे। अनेक भिवंडीतले उद्योग आपले बंद व्हायला निघाले आहेत आणि कारखाने लोकांनी बंद करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे भिवंडी शहराच्या दृष्टिकोनातलं काही निर्णय आणि भिवंडी शहराला ताकदमत